मित्रांनो, राज्य सरकारनं 2026च्या अर्थसंकल्पात शेळी आणि मेंढी पालनासाठी एक मोठी योजना सुरू केलेली आहे। या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। मग या योजनेमध्ये किती शेळ्या मिळणार, किती अनुदान मिळणार, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती, कोण अर्ज करू शकतं, तर ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। हा जो व्हिडिओ आहे तुमच्या कमेंट पाहून मी हा बनवलेला आहे। तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि या ठिकाणी गुगलमध्ये तुम्हाला शेतकरी योजना, महासरकारी योजना असं टाइप करायचं आहे आणि या दुसऱ्या पोस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर येथे योजना लिहून शोधा अशा ऑप्शन दिसेल तुम्हाला। या ठिकाणी तुम्हाला शेळी मेंढी असं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे आणि पुढच्या सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ही पहिली पोस्ट तुम्हाला दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेळी आणि मेंढी पालन योजनेची सविस्तर माहिती दिसणार आहे। यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे, निवड कशी केली जाणार आहे, या ठिकाणी दिव्यांगांसाठी 5% तर महिलांसाठी 50% आरक्षण देखील लागू असणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली गेलेली आहे। तुम्हाला अनुदान किती मिळणार हे देखील दिलेलं आहे। तुम्हाला याचा GR पाहण्यासाठी सरळ खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही GR PDF असं काळं बटन दिसतं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सविस्तर जी माहिती आहे शेळी आणि मेंढी गट वाटप योजनेची तुम्ही या ठिकाणी ही सर्व पाहू शकणार आहात। हा PDF तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करून घेऊ शकणार आहात। हे इतर शेतकऱ्यापर्यंत, पशुपालकांपर्यंत शेअर करायचं आहे आणि इथपर्यंत पाहिलेलं असेल तर जाताना सबस्क्राइब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।